पोलीस अधिकाऱ्यांना झडती घेताना काही कर्तव्य पार पाडावी लागतात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाच्या बाबीपैकी अधिकृत झडती ही त्या भागातील दोन सन्माननीय साक्षीदारांच्या उपस्थितीमध्येच घेण्यात आली पाहिजे. या अधिकृत झडती संबंधी काही उद्देश असेल तर तो सुद्धा स्पष्ट व्हावा. म्हणजे त्या संबंधित व्यक्तीला पोलिसांनी स्पष्ट उद्देश सांगितला पाहिजे. पोलीस अधिकारी व संबंधित असलेल्या साक्षीदारांनी आपली स्वतःची अंगझडती संबंधित व्यक्तीला द्यावी. झडती झाल्यानंतर जप्त केलेल्या वस्तूंची यादी व त्या वस्तू ज्या जागेमध्ये सापडल्या त्या जागेची यादी या सर्वावर त्या साक्षीदारांची सही घेण्यात आली पाहिजे व त्याची एक प्रत त्या जागेच्या मालकाला देण्यात आली पाहिजे. जेथे झडती घ्यावयाची त्या जागेतील रहिवाशी किंवा संबंधित व्यक्ती किंवा त्या व्यक्तीचा प्रतिनिधी झडतीच्या वेळी तेथे उपस्थित राहू शकतो. झडतीची पूर्ण कारवाई झाल्यानंतर घटनास्थळी घटना पंचनामा करून त्यावर पंचांची सही घ्यावी व तो पंचनामा वाचून दाखवण्यात यावा. झडतीमध्ये मिळालेल्या वस्तूंची यादी तसेच जप्ती पत्रक तयार करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे. यासोबतच झडती घेताना नागरिकांचीही काही कर्तव्य आहेत. पोलीस अधिकारी एका विशिष्ट गुन्ह्यात किंवा सक्षम न्यायालयाच्या वॉरंटवरून विशिष्ट जागेच्या किंवा संबंधित व्यक्तीची झडती घेतो तेव्हा त्या संबंधित व्यक्तींची नागरिकांची काही कर्तव्य असतात. पोलीस अधिकाऱ्याने आपल्या झडतीचा उद्देश प्रकट केल्यास किंवा झडती संबंधी सक्षम न्यायालयाने वॉरंट काढलेले असल्यास त्या संबंधी खात्री करूनच नागरिकाने आपली व आपल्या जागेची झडती घेण्याची परवानगी त्यांना द्यावी. झडतीच्या वेळी कोणताही संशय निर्माण होईल अशी हालचाल करू नये. झडती घेताना पोलिसांच्या व पंचांच्या हालचालीवरती लक्ष ठेवावे. झडतीचा उद्देश सांगितल्याबरोबर प्रथम पोलिसांची व त्या पंचांची अंगझडती घेण्याचा त्या संबंधित नागरिकाला अधिकार आहे. त्यानुसार तुम्ही त्यांची अंगझडती घेऊ शकता. त्याचबरोबर झडतीच्या वेळी त्या संबंधित नागरिकाला आपला सक्षम प्रतिनिधी तेथे ठेवण्याचा अधिकार आहे. झडतीमध्ये जप्त केलेल्या वस्तूंची यादी व त्यावर पंचांची असलेली सही याची एक प्रत त्या नागरिकाला प्राप्त करण्याचा अधिकार आहे.